लक्षात घ्या, वातावरणाची संरचना बघण्याच्या आधी आपण वातावरणाचे घटक बघितले. ज्यात वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या सभोवताली असणारी हवा, अशी हवा ज्याच्यामध्ये तुमचं वायू, नंतर असणारे कुठले आपलं बाष्प आणि धूलिकण, अशा 3 प्रकारच्या गोष्टी या काय असतात, समाविष्ट असतात. ते कलरलेस असतं, टेस्टलेस असतं, बरोबर आहे. त्यानंतर ज्याला आपण गंधहीन असं म्हटलं होतं काल, रंगहीन असं म्हटलं होतं. त्यानंतर स्मेल नसतं, ओके. आणि अशा सगळ्या गोष्टी त्या वातावरणात येतात. मग आज आपल्याला वातावरणाची संरचना बघताना वातावरणाचे जे थर आहेत त्या थरांचा आपल्याला विचार करायचा आहे. बेसिकली वातावरणाची संरचना ही प्रामुख्याने 5 थरात झाली आहे, की थरात 5 थर आहे. मग ते 5 थर असताना ही NCERTची डायग्राम आपल्या वारंवार समोर येते, बरोबर. कुठली डायग्राम, की हे NCERT मध्ये दिलेली 11वीची डायग्राम आहे, की वातावरणाची संरचना कुठनं, पृथ्वीच्या भूपृष्ठापासनं. नॉर्मली त्याला मी पृथ्वीचं भूपृष्ठ असं म्हणूया आपण. या पृथ्वीच्या भूपृष्ठापासनं ही संरचना साधारणतः कशा स्वरूपाच्या 5 थर केलाय. पहिला थर असेल त्याला आम्ही काय म्हटलो आहे, तपांबर. तपांबर. दुसरा 13 किलोमीटर, साधारणतः याची उंची किती दिली आहे, 13 किलोमीटर. 10 दाखवलं आहे पण दिसत 13 किलोमीटर. त्यानंतरचा असणारा साधारणतः 50 किलोमीटर उंचीपर्यंतचा आमचा थर येतो, कुठला येतो, स्थितांबर, ओके. त्याच्यानंतरचा येतो 80 किलोमीटरचा, त्याला आम्ही म्हणतो मध्यांबर. त्याला काय म्हणतोय, मध्यांबर. त्याच्यावर साधारणतः 400 किलोमीटर पर्यंतचा थर आहे आमचा, त्याला आम्ही उष्णांबर, आयनांबर, उष्णांबर किंवा त्यालाच आयनांबर असंही आम्ही म्हणतो. आणि त्याच्या बियॉन्ड दिस इज द तुमचा असणारा हा काय आहे, बाह्यांबर, एक्झोस्फिअर, बाह्यांबर. आणि या 5 थरांची रचना म्हणजे वातावरणाच्या थराची भूपृष्ठापासून जसजसं आम्ही उंच चाललेलो आहे, हे 5 थर आम्हाला समजून घ्यायचे. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर अँड अगेन देर इज द एक्झोस्फिअर. याची रचना समजत असताना तपांबर आणि स्थितांबरामधला असणारा ट्रोपोपॉज नावाचा भाग असेल, किंवा स्थितांबर आणि मध्यावरणमधला असणारा मेझोपॉज नावाचा भाग असेल. व्हॉट इज दॅट. सो ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला समजून घेऊया या आजच्या सेशनच्या माध्यमातून. हे पण इथं लक्षात घ्या. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, 5 थरांची रचना, त्यामध्ये नक्की त्याची रचनेमध्ये त्या संरचनेमधली हवा कशी आहे, त्याच्यामधले कुठले वायू आढळतात, त्यातली हवेची घनता कशा स्वरूपाची आहे, अशा विविध घटक आणि ॲप्लिकेशन बेस म्हणजे काय तर त्याचा आपल्यासाठीचा काय उपयोग होतो का, म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने, मानवीय दृष्टीने, पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग आहे, हे सुद्धा आपल्याला या वातावरणाच्या संरचनेतनं काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. मग आता या सगळ्यांमध्ये हे लक्षात घ्यायचं, एक बेसिक आहे गुगलवर किंवा तुमच्या नेटवर असणारी एक डायग्राम असते, की हे 5 थर, या 5 थरांचा उपयोग काय होतो वगैरे वगैरे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याला फक्त आपण इथे व्यवस्थित काय करूया, ड्रॉ करूया की ही रचना कशा स्वरूपाची आहे, ओके. आणि मग त्या रचनेला आपण काय करूया, एक्सप्लेन करूया. तुम्हाला एकदा ही रचना समजली की ते एक्सप्लेन करायला सुद्धा काय जातं, इझी जातं. मग मी इथून पहिला थर या साईडने, इथून सुरुवातीपासून आपण या थराला इथून हे घेऊया. याला आपण कन्सिडर करूया, हे पृथ्वी आहे आमची. काय आहे, पृथ्वी आहे. मग पृथ्वीपासनं जर आम्ही संरचना बघितली तर या पृथ्वीपासनं आमच्या एकूण जसं आम्ही उंच चाललेलो आहे, वर चाललेलो आहे, पृथ्वीपासनं वर उंच जाताना आमच्या वातावरणाच्या थराचे विविध थरांमध्ये विभागणी होते. त्यातला पहिलाच थर आहे, त्याचं नाव आहे, जो पृथ्वीला सर्वात जवळचा थर आहे, त्याचं नाव आहे तपांबर. काय नाव आहे, तपांबर. हा सर्वात महत्त्वाचा थर आहे मानवीय दृष्टीने, कारण या पृथ्वीला सर्वात जवळचा आहे. याच्याशिवाय ज्या काही पृथ्वीवर हवामानीय घटना घडत असतात, हवामानीय घटना म्हणजे पाऊस पडणे, वादळ, ढग, जितक्या हवामानीय घटना आहे या सगळ्यांचं चक्र या थराशी संबंधित आहे. म्हणून याचं विशेष महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनाशी म्हणा किंवा मानवीय कृतीशी किंवा जीवसृष्टीशी संबंधित आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर. काल जेव्हा आपण डिस्कस केला, काल आपण एक फॅक्टर डिस्कस केला किंवा लिहून पण घेतला होता, ज्यावेळेस आपण घटक, वातावरणाचे घटक, कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर बद्दल मी बोलत होतो, की साधारणतः त्याच्यात उंची अनुसार जिथे साधारणतः 21 किलोमीटर किंवा 29 किलोमीटरपर्यंत ऑक्सिजनची मात्रा अधिक असते, त्या थरानंतर ती मात्रा बदलते. परत नायट्रोजन आणि तुमचं ऑक्सिजन बियॉन्ड 140 किलोमीटर तर आढळतच नाही. आणि देन देर इज द हायड्रोजन आणि हेलियम, हे मोठ्या प्रमाणात आढळत जाते. मग ज्या वेळेस ही सगळे जे काही त्यांचं प्रमाण आहे
वायूंचं समान राहतं त्याला आपण होमोजिनियस लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर, एकजिनिसीपणा कोणाचा, वातावरणाचा, असं आपण संबोधलं होतं. त्याच्या बियॉन्ड त्याला जातो हेट्रोजिनियस, बिकॉज तिथं ती रचना बदलत जाते, त्यात समानता आढळते त्या रचनेमध्ये, त्या घटकांमध्ये, कंपोजिशनमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हेट्रोजिनियस. मग साधारणतः समुद्र सपाटीपासून 0 ते आपण म्हटलं होतं 29 किलोमीटरच्या पर्यंत काय होते, तर ती रचना समान राहते, त्याला मी होमोजिनियस स्पियर असं म्हटलं गेलं होतं. अँड बियॉन्ड दॅट देर इज द हेट्रोजिनियस स्पियर. तो पण एक कंपोजिशन्सवर घटक झाला. पण आता जे बघतोय वातावरणाची संरचना, याला पण आपण उंचीनुसारच जायचं आहे. अगेन इट्स अ वर्टिकल डिस्ट्रीब्युशन बट इट्स अराउंड द ग्लोब, हे लक्षात घ्यायचं आहे, पृथ्वीच्या सभोवताली असणारं. ओके, सो त्यावेळी आपल्याला बघायचं आहे. मग पहिला थर आमचा आला तपांबर. आता तपांबर हा थर म्हणजे आपण डिस्क्रिप्टिव्हच्या वेळी लिहून देतोच मी त्यानंतर, पण महत्त्व लक्षात घेऊया. तपांबर म्हणजे जे वैशिष्ट्य काय, पृथ्वीला सर्वात जवळचा असणारा वातावरणाचा थर. पृथ्वीच्या एकूण वातावरणातली, लक्षात घ्यायचं आहे, पृथ्वीच्या एकूण वातावरणातली 75% हवा या थरात आढळते. किती टक्के? 75% हवा या थरात कॉन्सन्ट्रेट झाली आहे. का? तर परत आपण काल हे पण समजून घेतलं, बिकॉज त्या वातावरणावर, त्या वायूंवर, जळवायू, हलके वायू आणि हवेवर घनता असणारी हवा, याच्यावर ग्रॅव्हिटेशन, पृथ्वीचं गुरुत्वीय बल काय असते, कार्यरत असते. त्यामुळे जी हवा घन आहे, ज्या हवेमध्ये जळ वायू आहे, धुलीकण आहे, ती हवा पृथ्वी खालीच्या स्तरात काय करून ठेवेल, पकडून ठेवेल ना. सो देर इज बिकॉज ऑफ दॅट, म्हणून तिथं काय असणार आहे, तिथं असणारी हवेची घनता काय असणार आहे, अधिक असणार आहे. हा सुद्धा एक पॉईंट आपल्याला सर्वात महत्त्वाचा समजून घ्यायचा आहे. दुसरं ऑब्जेक्टिव्हिटी, पण हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. ऑब्जेक्टिव्हिटी तो म्हणजेच काय, जसं आम्ही या थरात उंच चाललेलो आहे, लक्षात घ्या, या थरात आपण उंच जातो, तर उंचीनुसार या थरात काय होते, तापमानात घट. आणि ती तापमानातली घट किती आहे, तर प्रत्येक 160 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडनी काय होते, घट होते तापमानातली. कमी किती, आफ्टर एव्हरी 160 मीटर. NCERT ती आज 11वीच्या फंडामेंटल फिजिकल हा जो NCERTचा टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये 165 मीटर दिलेला आहे. मग सर 160 कुठनं आणलं, मग माझे हुसेन सर असेल, सविंद्र सिंग सर असेल किंवा आपले सौदी सर असेल, या तिघांचे पुस्तक आता 160च आहे. तिसरी गोष्ट, आयोगाचे जितके वेळा प्रश्न पडले, आयोगाने याच्यावर ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये बरेच प्रश्न विचारले की तपांबरात उंचीनुसार किती मीटरला तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनी काय होत जाते, घट्ट कमी होतं. यावेळेस आयोगाने 160च ऑप्शन दिलेला आहे. सो लक्षात घ्या, बट ऑब्वियस ऑल ड्यू रिस्पेक्ट देर इज अ NCERT, पण बियॉन्ड द NCERT देर इज ऑथेंटिक जॉग्राफर बुक्स लाईक द सविंद्र सिंग, माझे हुसेन सर, आयदर मग महाराष्ट्रातनं बोलायचं झालं तर आपले कुठले सौदी सर. तर त्याच्या आकड्यांमुळे हा आकडा तुम्ही उलट NCERT वाचाल, मग तुम्हाला क्वेश्चन होईल की सर NCERT 165 दिला आहे. बट ऑब्वियस इफ देर इज द ऑप्शन 165, तुम्ही 165 पण चूज करायचं आहे. सर असं होऊ शकतं का ऑब्जेक्टिव्हमध्ये 160 165 ऑप्शन आलं तर येऊ शकतं, देन यू विल चूज द 165 बिकॉज गव्हर्नमेंट प्रायव्हेट सोर्सेसला म्हणजे MPSC प्रायव्हेट सोर्सेसला ऑथेंटिक मानत नाही. NCERT इज द गव्हर्नमेंट सोर्स, त्याला ते मानतं. पण आपण डोक्यात ठेवूया, फारसा आता तर इतक्या वेळा प्रश्न पडलेला की 165 ऑप्शन टाकलेला नाही, 160च टाकलेला आहे. हे आयोगालाही कळतं, आयोगाच्या पेपर सेटरला सुद्धा कळतं ना. तो सुद्धा कुठल्या तरी डिपार्टमेंट, जॉग्राफी डिपार्टमेंटचाच कोण असणार आहे, तर एक प्रोफेसर असणार आहे, हे लक्षात घ्या. तर हा एक पाठ लक्षात, उंचीनुसार तापमान कमी होते. आता उंचीनुसार तापमान कमी का होते, हा प्रश्न पडला पाहिजे आपल्या मनात. असं का होतं या थरात, तर लक्षात घ्या की उंच जसं चाललंय, कारण आपण बघितलंय समुद्र सपाटीपासनं, तर तुमचं हवेची घनता कमी होत जाते. एक, हवेची घनता का कमी होते, तर गुरुत्वीय बल कमी होते, हे त्याचं रिझन आहे. दुसरं, तुमचं जे पहिले सूर्यकिरणापासून जे सौर शक्ती वगैरे आम्हाला पृथ्वीला मिळतात, ती पहिले कुठे जाते, भूपृष्ठाला. ते वरचं वातावरण, हवामान, हवा तापत आणत नाही, ती पहिले जाऊन आमच्या कोणाला जाऊन मिळते, भूपृष्ठाला. ती भूपृष्ठाला मिळाली की भूपृष्ठ त्याला ॲब्झॉर्ब करते. जोपर्यंत सूर्यकिरण परपेंडिक्युलर असतो, आपला नेक्स्ट टॉपिक तोच आहे, सौर शक्तीचे वितरण, हीट बजेट किंवा हीट बॅलन्स ऑफ अर्थ. हा टॉपिक संपला की दुसरा टॉपिक तोच येतो, लक्षात घ्या. सो
तर ती जी सौरशक्ती ती गेन केल्या जाते, ती गेन केलेली सौरशक्ती पृथ्वी दीर्घ लहरीच्या मार्फत रेडिएट करते, उत्सर्जित करते. जेव्हा ती उत्सर्जित केली जाते ती खालून वर जाते, त्याला मी अभिसरण क्रिया म्हणतो. ती खालून वर जाणे म्हणजेच ती खालून हवा वर तापवत नेते. खरी हीटच कुठून चालली आहे, खालून वर चालली आहे ना. त्याच्यामुळे खालच्या वातावरणाच्या थरात किंवा पृथ्वीलगत भूपृष्ठालगतली हवा अधिक तापते. जसं वर चाललंय कमी, कारण खालची हवा काय असतात, तुम्ही असं असतात तर घनता सुद्धा काय होत जाते, कमी कमी होत जाते. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. आणि म्हणून तपांबरात उंचीनुसार तापमान काय होताना दिसतं, आम्हाला कमी होताना दिसतं. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपण काय करू इथं लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस सूर्यकिरणे भूपृष्ठावर येतात गरम असते. पहिले भूपृष्ठ तापते, सिक्वेन्स विसरायचा. हा, भूपृष्ठ तापते. भूपृष्ठ तापल्यानंतर भूपृष्ठ थंड होईल ना. तुमच्या घराचं अंगण तापलाय का कधी? अंगण, रस्ता, फरशी थंड झाली आहे का मग संध्याकाळी? मग त्यातली उष्णता गेली कुठे? ती उष्णता आहे ती खालून वर तापत जाते. बरोबर आहे. ती परत थंडी होणारच आहे. त्या जर ती गरम राहिली असती तरी हीट बजेट बसलंच नसतं. पृथ्वी फुटली असती, इतकी उष्णता असती आता. सो पृथ्वीला आलेली हीट ॲब्झॉर्ब करणे आणि हवेत सोडून देणे. हवेचं हवा हळूहळू तापणे आणि परत थंड होणे, तापणे, दॅट इज द सायकल. ही सायकल होणारच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे त्या प्रकारे. सो हा एक भाग तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग आता वातावरणीय घटना, आणखी एक महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात घ्यायचा आहे. पृथ्वीचे हा झाला एक पॉईंट तुमचा तपांबराचा, हा झाला दुसरा पॉईंट. आणखीन महत्त्वाचा तिसरा पॉईंट एक लिहून ठेवतो, तो म्हणजे वातावरणीय घटना. वातावरणीय जे काही इव्हेंट्स आहेत, घटना, ज्याला आम्ही वादळ, पर्जन्य, ढगांची निर्मिती किंवा ढग, विजा, या सर्व घटना कुठल्या थरात घडून येतात, तर आमच्या तपांबरात घडून येतात. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या थरात घडून येतात? तपांबरात घडून येतात, असा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो आणि तुमचं वेदर फोरकास्ट, हवामान स्थिती सांगण्यासाठी, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी सुद्धा याच थराचं महत्त्व अधिक असतं. म्हणून हा थर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नाव बियॉन्ड तपांबर पुढचा थर काय असतो. सो याची उंची किती आहे एक लक्षात घ्यायचं, 13 किलोमीटर. किती उंची आहे? 13 किलोमीटर. फक्त आणखीन एक पॉईंट याच्यात ॲड करतो. तो पॉईंट काय आहे तो पण इथे समजून सांगतो, दुसऱ्या स्लाईडमध्ये नेऊन तुम्हाला ॲड करून देतो. म्हणजेच काय, आता तपांबराची उंची सर्वत्र सारखी नाही. तपांबराची उंची काय नाही म्हणते, सर्वत्र सारखी नाही. आता मी काय काढलंय, पृथ्वी, आणि मी काय काढायचा प्रयत्न करतोय पृथ्वीला, लक्षात घ्यायचं आहे ओव्हल शेप. ओव्हल शेप काढायचा प्रयत्न का करतोय तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हा तुमचा उत्तर ध्रुव, हा तुमचा दक्षिण ध्रुव, हे तुमचं काय आहे, विषुववृत्त. आता याच्या भोवती जो गेलेला आहे तो थर म्हणजे काय आहे तुमचा, लक्षात घ्या. तो थर म्हणजे काय आहे, पहिला थर आहे ना तपांबराचा. पृथ्वीच्या सभोवती वातावरण, जरी मी डायग्राम, आता कन्फ्युजन व्हायचंच इतकं क्लिअर पाहिजे इमॅजिनेशन आपलं, की डायग्राम सर अशी काढली, अरे हो पण पृथ्वी गोल आहे ना, त्याच्यामुळे तुमचं असणारं तपांबर हे संपूर्ण गोल असणार आहे. तुमचा असणारा पुढचा जो थर आहे स्थितांबर, तो संपूर्ण गोल असणार. याचा गोल गोल करत ते लेअर जाईल ना, असं थोडी होईल इथून तुम्ही काढलं सर इकडे गेलंय, बरोबर आहे, आणि खाली काही नाही, असं होणार नाही. सो ते इमॅजिनेशन थोडंसं तुमचं काय ठेवा, स्ट्रॉंग ठेवा, असं मी म्हणेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तपांबराची उंची. तपांबराची उंची सर्वत्र सारखी आढळत नाही. सर्वत्र सारखी नाही. ती ध्रुवावर, ती विषुववृत्तावर साधारणतः 18 किलोमीटर एवढी आहे, म्हणजे जास्त आहे. तर ती ध्रुवावर फक्त 8 किलोमीटर एवढी आढळते. कुठे? ध्रुवावर. हे लक्षात घ्या. विषुववृत्तावर किती आहे? 18. आपण सरासरी त्याला कन्सिडर करतो 13 किलोमीटर. याचं कारण काय असेल? का असं तपांबराची उंची सर्वत्र सारखी आढळत नाही? तपांबराची उंची विषुववृत्त आणि ध्रुवानुसार बदलते, याचं कारण काय असेल? अजून एका वाक्यात, एका शब्दात पाहिजे मला, क्लिक कटकर असा उडतच पाहिजे. एकच शब्द, एकच अक्षरवृत्त. अजून अजून
अजून कोण सांगेल? गुरुत्वाकर्षण. सगळं मिक्स करून एक शब्द आहे. सगळं मिक्स करून एक शब्द आहे. येस, व्हेरी गुड श्रुती. यस 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 यस. बिकॉज ऑफ अर्थ शेप, पृथ्वीचा आकार. पृथ्वीचा आकार जसा आहे का विषुववृत्तावर पृथ्वी फुगलेली आहे, तो बड ऑब्वियस त्या भागात असणारा थर काय राहील? जाड राहील. आणि जिथं पृथ्वी चपटी आहे तिथं काय राहील? कमी राहील. दॅट्स इट. बरोबर. अक्षरवृत्ती येईल फार फिरून झालं. काय येईल अक्षरवृत्तीय? अक्षरवृत्तानुसार पृथ्वीचा आकारामुळे अक्षरवृत्त कमी जास्त झालेली आहे. अक्षरवृत्तामुळे आकार नाही बदललेला आहे. सो मेन रिझन बिहाइंड दॅट इज अ शेप. एकदम सिम्पली आपल्याला ते क्लिक होणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. तर पृथ्वीचा आकार असं का? तर बिकॉज ऑफ अर्थ शेप. सगळ्यात याच्यात हे लक्षात घ्यायचं आहे, बिकॉज ऑफ अर्थ शेप. म्हणून तपांबरामध्ये सर्वत्र किंवा ध्रुव आणि विषुववृत्तानुसार तपांबराची उंची बदलते. हा पण एक पॉईंट लक्षात घ्या. ती सरासरी 13 किलोमीटर एवढी पकडली जाते. इज इट क्लिअर? तपांबर. नाऊ नेक्स्ट, बियॉन्ड द तपांबर देअर इज द तपस्तब्दी. स्थितांबर आणि तपांबराच्या मध्ये साधारणतः 3 किलोमीटर, साधारणतः 3 किलोमीटर उंचीवर, किती किलोमीटर? 3 किलोमीटर उंचीवर एक थर आढळतो. हा 3 किलोमीटर उंचीवरचा थर साधारणतः 3 किलोमीटर जाडीचा थर तपांबरापासून स्थितांबरापर्यंत. ओके. आणि याला मी असा डार्क याच्यासाठी करतोय कारण की हा दोघांची बाउंड्री तयार करतो, म्हणून त्याला तपस्तब्दी, ट्रोपोपॉज असं म्हणतात. हे सुद्धा लक्षात घेऊया. त्याला काय म्हटलं जातं? ट्रोपोपॉज. हो. तुला शंका आहे का आपण पृथ्वीवर नाही? हा आहे ना. हा सांग, बोल. तर मग पृथ्वीवर म्हणजे भूपृष्ठावर सूर्यकिरणे पडले की भूपृष्ठ तापतं. बरोबर. बरोबर. तापल्याच्या नंतर मग ऊन का पडतं सर? ऊन म्हणजे सूर्यकिरण ना ग? सूर्यकिरण आहे, पण आता तुम्ही काय म्हटलं? पृथ्वी आहे, पृथ्वीच्या वरती तापमान असतं. तापमान उंचीनुसार तापमानात घट होते. जर तापमानात घट होत असेल, खालून जाणार तापमानात घट होते ग. तापमान वरून येतच नाही. तापमान वरून येत नाही. आपलं हवामान वरून तापत नाही. पृथ्वी जेव्हा ते गेन करते आणि सोडते त्याच्यानंतरच तापते. आलं का लक्षात? म्हणून घट होते ना. पहिले कुठे येते तापमान? पहिले तापणार काय? थंड पहिले होणार काय? मग थंडी वर पेक्षा खाली जास्त असते हिवाळ्यात, कारण भूपृष्ठ लवकर थंड होते ना. आलं का लक्षात? दव त्याच्यामुळे पडत असतं हिवाळ्यात. जमीन लवकर थंड होते, जमीन लगेची हवा लवकर थंड होते, कंडेन्स होते. तो वातावरण सूर्यकिरण आले. बरोबर आहे. तू म्हणशील बरोबर सर, पण 12 वाजता जेव्हा सूर्यकिरण आमच्या अंगावर पडतो तेव्हा चटका बसतो. बरोबर आहे, तेव्हा परपेंडिक्युलर सूर्यकिरण आहे. तुम्हाला तो चटका बसवते. शरीराला चटका बसणे, शरीर तापणे, शरीर थंड होणे. शरीर पण हीट सोडेल ना तुमचं. तू उष्णतेत हात ठेव, गरम झाला, घरात आल्यावर हात थंड झाला, मग ते हातातली उष्णता गेली कुठं? गेली ती उष्णता. क्लिअर का? त्याच्याबद्दल बोलतोय, वरून याच्याबद्दल नाही. क्लिअर? हे लक्षात घ्यायचं आहे. होते ना. बरोबर. आता बघू ना पुढच्या थरात उंचीवर तापमान, त्याला कारण आहे पण. ओके, हे लक्षात घ्यायचं, त्याला कारण आहे. ओके. सो आता हा जो दुसरा थर आहे याची साधारणतः जाडी 3 किलोमीटर एवढी आहे. या थराला म्हटलं जातं, इथं लिहितो मी, तपस्तब्दी. तपस्तब्दी किंवा त्याला ट्रोपोपॉज असं म्हणतात. ट्रोपोपॉज काय आहे हा? या तपांबरानंतर, स्थितांबराच्या खालच्या थरात आणि तपांबर संपल्यानंतर साधारणतः तापमान फ्रीज, होल्ड, पॉज झाल्यासारखं वाटतं. तिथं साधारणतः पूर्ण याच्यात म्हणजे 3 किलोमीटरमध्ये या भागात तापमान -56 डिग्री सेल्सिअस इतकं आढळतं. किती आढळतं? आणि ते सर्वत्र समान असतं. ते वाढत पण नाही, कमी पण नाही होत. असं वाटतं तापमान स्तब्ध झालेलं आहे. आणि दॅट इज वाय इट इज कॉल्ड तपस्तब्दी, ट्रोपोपॉज. हे लक्षात घ्यायचं आहे. तापमान स्तब्ध झालं असं तर वाटतं, म्हणून त्याला तपस्तब्दी असंही त्याला म्हटलं जातं. हा थर कुठे येतो? तपांबर आणि स्थितांबराच्या मध्ये येतो. हे सुद्धा लक्षात घ्या. नाव आता याच्यानंतरचा दुसरा थर चालू होतो आमचं, त्याला आम्ही स्थितांबर असं म्हणतो. इथून साधारणतः भूपृष्ठापासून
50 किलोमीटर उंचीवर या थराला म्हटलं जातं, ते मी इथे साईडला लिहितो, स्थितांबर. आणि इज द स्ट्रॅटोस्फिअर. हा तुमचा ट्रोपोस्फिअर होता, हा स्ट्रॅटोस्फिअर, स्थितांबर. आता या थरात काय घडून येतं किंवा या थराचं वैशिष्ट्य काय हे पण समजून घेऊया. या थरात सर्वात पहिले महत्त्व, जिथं -56 दिलेलं आहे, या साईडने या थरातलं तापमान पहिले असतं -55 डिग्री सेल्सिअस सर्वसाधारणपणे. पण जसं या थरातून तुम्ही वर चाललेले आहे, या भागात तापमान -2 डिग्री सेल्सिअस एवढं आढळून येतं. खालच्या थरात किती आढळतं? -55 डिग्री सेल्सिअस. वरच्या थरात किती आढळतं? स्थितांबर -2 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स अकॉर्डिंग टू हाईट, इट मीन्स उंची अनुसार स्थितांबरात तापमान वाढते का कमी होते? कोण सांगेल मला? सांगा. स्थितांबरात उंचीनुसार तापमान वाढते का कमी होते? -55 डिग्री सेल्सिअस पासनं -2 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणं म्हणजे कमी होणे आहे की वाढणे आहे? कोण सांगेल इकडे? बाकीचे विद्यार्थी. वर हवा, आता मायनस म्हटलं तर वर हवा थंडच सगळी. येस, करेक्ट, वाढते. लक्षात घ्यायचंय. मग आता इथं जसं आम्ही म्हटलं होतं उंचीनुसार, इथं आम्ही शब्द काय वापरूया? उंचीनुसार तापमानात वाढ. आता आपल्याला आणखीन ज्या पुढे जायचं असेल, आपल्याला आणखीन या थरांची माहिती फार जास्त स्वरूपात असा म्हणू आपण त्याला हे करूया की आमच्या स्थितांबरातलं तापमान काय असते, बरोबर आहे. तर याचा पण एक रेट आहे, म्हणजे तापमान वाढण्याचा रेट दिलेला आहे, जो आपल्या तपांबरात जर आपण बघितलं, हे पण इथं लिहून ठेवा, मगाशी मी लिहिलं नव्हतं. तपांबरात जो तुमचा रेट आहे तापमान फॉल डाऊन होण्याचा किलोमीटरनी 6.4 डिग्री सेल्सिअस, 6.4 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर हा याचा फॉल डाऊनचा रेट आहे. आणि हेच जर मी कुठे गेलो आहे, तर हेच जर मी परत स्थितांबरात गेलो, मी कुठे गेलो आहे? स्थितांबरात. तर स्थितांबरात लक्षात घ्यायचं आहे 20 ते 40 किलोमीटर, म्हणजे याच्यात 5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर वाढते. इथे लिहायचं आहे 5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर तापमान वाढत जाते. हे लक्षात घ्या. इथं काय पाहिजे तुम्हाला? घटते. हे काय पाहिजे? घटते. आणि तिकडे काय पाहिजे? वाढते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इज इट क्लिअर? सो उंचीनुसार तापमान वाढते. आता कारण काय? याचं कारण माहित होतं, उंचीनुसार तापमान का घटते याचं पण कारण माहित पाहिजे ना. सो स्थितांबरात असं का घडून येते? उंचीनुसार तापमान कोण सांगेल? स्थितांबरात. बरं, 2 मिनिटासाठी हे बाजूला ठेवा, मी एक पुढचा पॉईंट त्यात ॲड करतो, मग तुम्ही लॉजिक लावा त्याचं काही कोरिलेशन आहे का. तर स्थितांबरातच साधारणतः 20 ते 40 किंवा 24 ते 40, फार रफ आणि फार पुस्तकी भाषेत बोलायचं झालं तर 20 ते 40 किलोमीटर, 20 किलोमीटर ते 40 किलोमीटर या भागात दाट ओझोनचा थर आढळतो. दाट ओझोन थर. कुठला थर? ओझोन. त्यालाच ओझोनांबर असंही म्हटलं जातं किंवा ओझोन लेअर म्हटलं जातं. मग याचा काही संबंध आहे का उंचीनुसार तापमान वाढण्यासाठी? तर यस, याचाच संबंध आहे. बिकॉज ओझोन काय करतो? अल्ट्रा व्हायोलेट रेज, अतिनील किरण जे सूर्यापासून येतात ते ॲब्झॉर्ब करतो. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे आहे, रेज आहे, ते उष्ण असणार आहे, ते इथं ॲब्झॉर्ब केल्यामुळे उंचीनुसार तापमान वाढतं. बिकॉज ओझोन लेअर इज देअर अँड बिकॉज ऑफ दॅट ओझोन लेअर देर इज द अल्ट्राव्हायोलेट ॲब्झॉर्प्शन, आणि त्याच्यामुळं इथं काय वाढतं? त्याचं तापमान वाढतं. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर का? हा एक भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. सो हा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला कशात? आपल्या स्थितांबराच्या याच्यात लक्षात ठेवा. उंचीनुसार वाढतं. आणि हा पण एक लक्षात घ्या. तपांबरापासून जर कंपेअर केलं स्थितांबरापर्यंत तर तापमान कमी होते ना ॲज कंपेअर टू तपांबर आणि स्थितांबर. हो, पण आपण आता पूर्ण कंपेअर करत नाही. वी आर कन्सिडरिंग द डिफरंट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर अँड अकॉर्डिंग टू दॅट डिफरंट लेअर त्यातले काय घटक आहे जे तापमानात बदल घडून आणतात, वाढवतं किंवा कमी करतं, असं आपल्याला गृहीत धरायचं आहे.
बियॉन्ड लक्षात घ्या, बियॉन्ड 21 किलोमीटर नंतर तर फारसा आपल्यावर परिणाम होणारा तापमान नाही, म्हणजे एकदम मानवी सजीव सृष्टीचा विचार केला जाईल. आपण म्हणून सगळ्यात जास्त हवामान वर्तवण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं तपांबर. इज इट क्लिअर? पण हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे इथं तयार झालेले आहेत. इज इट क्लिअर? -55 डिग्री टू 2 डिग्री म्हणजे इथे तो आज कंपेअर टू 2 डिग्री पेक्षा कमी थंड वातावरण आहे. हो. तापमानात वाढ असं कसं म्हणता येईल? हवामानात या थरात -55 to -2 डिग्री सेल्सिअस, -55 जास्त कमी आहे का -2 कमी आहे? -50 बरोबर आहे. मग -55 पासून -2 मध्ये वाढ झाली आहे ना. तापमानात वाढ कसं काय म्हणते? तापमानातच वाढ झाली आहे ना, हे तापमानच दिलंय ना. हवामानात का नाही असं म्हणते? अगं तापमान हा हवामानाचा घटक आहे. तुला हवामान आज किती डिग्री सेल्सिअस हवामानाची सांगते का तू? बरोबर, ठीक आहे, असू दे. पण प्रश्न पडले पाहिजे, लक्षात घे. तू तर फर्स्ट इयरला आहे, म्हणजे तू तर माझ्या डोक्यात कधी कधी येतं की पहिल्या अटेम्पमध्येच काय असतील ती डिझायर पोस्ट, तुझी पोस्ट, ठीक आहे. आता पोस्ट हा मी कायम सांगत असतो, पोस्ट टार्गेट नका करू, एक्झाम टार्गेट करायची, परीक्षा टार्गेट करायची. आणि बरेच विद्यार्थी इमोशनल येतात, सर डेप्युटी कलेक्टर व्हायचं, सर DYSP, अरे कसं काही नसतं DYSP. पहिले सिलेबस इथं माहीत नाही DYSPचं काही विचार कर. सो आपलं टार्गेट काय, आपल्याला सिलेबस पूर्ण आता क्लिअर, आपले प्रश्न पडलेच पाहिजे, क्लिअरिटी क्लिअरच पाहिजे. एकदा हे टार्गेट झालं, पोस्ट येणारच आहे ना, कारण की याचा एंडच काय आहे, एक्झाम आहे, आणि एक्झामचा एंड काय आहे, पोस्ट आहे. सो गुड, ठीक आहे, हरकत नाही. आलं लक्षात? चलो पुढे. फक्त आता याच्यात आणखीन एक घटक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या दोघांचं कंपॅरिझन करता इथं एकूण आपल्या हवेची 75% हवा कुठल्या थरात आहे? खालच्या थरात, बरोबर आहे. सो वातावरणीय घटना इथं घडतात. आधीच्या काळात जेव्हा आपलं टेक्नॉलॉजी इतकं पुढे गेली नव्हती किंवा आपल्या विमानाचे इंजिन इतके सुपर नव्हते, त्या काळात विमाने खालच्या थरातनं उडायचे आणि खालच्या टर्बलन्स, आता बऱ्याच काही करंटच्या गोष्टी आहे, मी पुढे पुढे मला घ्यायचे आहे, सगळे विषय मी काढून ठेवले आहे न्यूजच्या, हे ते कटआउट, पण मला वेळ होत नाही, त्या गोष्टी पेंडिंग राहते, ठीक आहे. मी पण डिसिप्लिन नाही आहे त्या बाबतीत बराच. सो पण आता मध्ये घटना घडली टर्बलन्स, म्हणजे तुमचं विमान एवढं हलका खाते का लोक उडाले जागेवरून, ते ऑक्सिजन मास, अशी एक न्यूज आली होती. त्याला मला आठवते तैवानचं का कुठलं तरी विमान होतं, आणि ते टर्बलन्स कशामुळे निर्माण झालं? व्हॉट इज मीन बाय दॅट टर्बलन्स? टर्बलन्स म्हणजे विमानांना उडणाऱ्या ढगांचा अडथळा किंवा वाऱ्यांचा अडथळा, तेव्हा विमान हालतं. तुम्ही जर विमानात प्रवास केला असेल तर ॲक्च्युअल खड्ड्यात बसल्यावर का फील येतो विमानात जेव्हा विमान, आता हे होऊ नये म्हणून विमानं या थरातनं उडतात. कोणते विमानं? पॅसेंजर प्लेन्स, ज्याला आम्ही म्हणतो आमच्या मानवीय याच्यासाठी जे केलं जातं फायटर जेट वगैरे नाही, ते फायटर जेट कुठं ते फिरायला झालेले नसतात, ते स्पीडनं असतात आणि त्यांना टार्गेट करायचं असतं, ते खालच्या थरातनं आणि वरच्या कुठेही ते शिफ्ट होऊ शकतात. पण असणारे आपली जी विमाने आहे तर या थरातून विमाने उडतात, हे लक्षात घ्यायचं. विमाने उड्डाण किंवा उडणे हे कुठल्या थराची कन्सेप्ट आहे? या थराची. या थरात का उडत नाही? कारण या थरात वादळे, पर्जन्य, ढग, विजा, वारा यांचा काय तयार होतो? अडथळा तयार होतो. हा अडथळा करण्यासाठी विमाने या थरातून उडतात. सो दिस इज ऑल अबाउट द तुमचं असणार काय, तर हे लक्षात घ्यायचं आहे, स्थितांबर. नव आता पुढचा थर, ज्याला आपण काय म्हणूया, मध्यांबर असंही समजूया. ओके, त्यालाच आम्ही काय म्हणतो, मध्यांबर. स्थितांबरानंतर काय येईल तुमचा? हा येईल मध्यांबर. आता या थराची उंची मध्यांबराची ही 80 किलोमीटर आहे. मध्यांबर, मेझोस्फिअर, तो दोघांच्या म्हणजे 5, एकूण जर 5 थरात विभागणी केली तर 2 थरानंतरचा मधला थर आणि परत वर 2 थर, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? मध्यांबर असंही म्हटलं जातं. याला आम्ही मेझोस्फिअर किंवा मध्यांबर किंवा मेझोस्फिअर असंही त्याला संबोधलं आहे. तर या थराचं वैशिष्ट्य, फारसं वैशिष्ट्य या थरात येत नाही, पण एकच घटक येतो की वातावरणातील सर्वात कमी तापमान एनसीआरटी दिलं आहे -100 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, हे या थरात आढळून येतं. आता या थरात सर्वात कमी तापमान काय, त्याच्यावर आणखीन एक उष्ण थर आहे, त्याचं नावच आहे उष्णांबर, आयनांबर, थर्मोस्फिअर टाईप आहे. कारण की भूपृष्ठ, पृथ्वी अर्थ इज द मॅग्नेट, पृथ्वीच्या अंतर लोह आहे, फेरस आहे, आणि अर्धद्रवरूप वितळलेला भाग आहे, पृथ्वीचं रोटेशन आहे. बिकॉज ऑफ दिस आयडियल कंडिशन पृथ्वी स्वतः एक जनरेटर,
जनरेटरचा अर्थ करतो ना विद्युत क्रिएट करणे. पृथ्वी ॲक्ट लाईक द जनरेटर. पृथ्वीमधनं इलेक्ट्रिक करंट क्रिएट होतो आणि तो इलेक्ट्रिक करंट ज्याला आम्ही मॅग्नेटोस्फिअर पृथ्वीचं भूचुंबकीय आवरण असं म्हटलं जातं, जे सूर्याकडनं येणाऱ्या सौर वादळापासनं आमचं पृथ्वीच्या वातावरणाचं संरक्षण करतं. दॅट इज वाय जीवसृष्टी सर्वाईव्ह आहे. मंगळावर नाही आहे, कारण मंगळाला काय नाही, स्वतःचा मॅग्नेटोस्फिअर नाही आहे, हे लक्षात घ्या. शुक्राला नाही आहे, पृथ्वीला आहे. त्याची जी आयडियल कंडिशन असतात मी त्या जात नाही, दॅट इज द डिफरंट पार्ट जिओ मॅग्नेटिझम वगैरे, पण हे लक्षात घ्यायचं आहे. तो आयनोस्फिअर त्या भागात येणारे सूर्यकिरण त्याच्यामुळे तेथील हवेतील मॉलिक्यूल हे इलेक्ट्रिकली चार्ज होतात. दॅट इज द आयनायझेशन प्रोसेस. आणि बिकॉज ऑफ दॅट आयनायझेशन प्रोसेस तिथे इलेक्ट्रिकल पार्टिकल्स तयार झाल्यामुळे आपण रेडिओ लहरी तिथनं परावर्तित होतात. कम्युनिकेशन सॅटेलाइटसाठी तो आपण थर वापरतो, पण तो पण थर काय उष्ण आहे. सो बिटवीन टू उष्ण थर, साध्या भाषेत हा पण उष्ण तो पण उष्ण, त्याच्या संक्रमण भाग ट्रान्झिशन पट्टा तयार होतो आणि म्हणून इथं फॉल डाऊन होतं तापमान. आलं का लक्षात? म्हणून इथं सर्वात कमी तापमानाचा भाग तयार होतो, त्याला आम्ही मध्यांवर किंवा मेझोस्फिअर म्हणतो. आपण एकच वाक्य लक्षात घ्यायचं, पुस्तकात फारसं एक्सप्रेशन त्याचं दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो यालाच आम्ही म्हणतो काय म्हणायचं आहे, मध्यांवर. आपल्याला एकच पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, सर्वात वातावरणातील कमी तापमान कुठल्या थरात आढळते, इट्स अ मध्यांवर मेझोस्फिअर. नाऊ बियॉन्ड दॅट आता तुमचा येतो तो म्हणजे काय, 400 किलोमीटर उंचीपर्यंत. यस, याला उष्णांबर किंवा आयनांबर असं म्हटलं जातं. आता केनली हेविसाइड नावाचा हवामान शास्त्रज्ञ आहे. ॲक्च्युली यांनी हा थर शोधलाय. त्यातलं त्यांनी आणखीन कॅटेगरायझेशन केलं त्या थराचं, डी थर, ई थर, एफ थर, जी थर. आता जीएसच्या अँगल मी म्हणत नाही इतक्या थरामध्ये जायला पाहिजे, बिकॉज ते ऑप्शन असतं तर आपण बोललो असतो, पण जस्ट मी एक काढून ठेवेल काढताना, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. पण तुम्ही फारसं हे करू नका, म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला हे करायचं नाही आहे, मी जस्ट इथं लिहून ठेवतोय. ओके, डायग्राम काढताना आपण ड्रॉ करूया, पण एक्सप्लेनेशन करताना फारसं याचं मी पॉईंट आउट करणार नाही. हा पण एक भाग इथं लक्षात घेऊया, असं लक्षात घ्यायचं आहे. मग यातला पहिला जो डी थर आहे हा साधारणतः 96 किलोमीटर प्रमाणे आहे. 96 किलोमीटर. त्यांनी आणखीन एक उपथर केला, त्याचं नाव आहे डी थर. त्याच्यानंतर त्यांनी हे केनली हेविसाइडनी केलेलं आहे. त्यानंतर 144 किलोमीटर, याला तो म्हणतो एफ थर. त्याचं वैशिष्ट्य काही त्याने आणखी स्पेसिफाईड केलं आहे. काय स्पेसिफाईड केलं असं या थरात काय आहे, या थरात बिकॉज ऑफ द आयनायझेशन प्रोसेस सूर्यकिरणांमुळे हवेचे मॉलिक्यूल तप्त होतात, हवेचे मॉलिक्यूल इलेक्ट्रिकली चार्ज होतात आणि त्याच्यामुळे आणि पृथ्वीचं असणारं इलेक्ट्रोमॅग्नेटोस्फिअर याचं आवरण तिथं तयार होतं. त्याच्यामुळे आम्ही पृथ्वीवरून ज्या रेडिओ लहरी पाठवतो त्या थरात जातात, तिथून परावर्तितून परत येतात. या थराचा उपयोग आम्ही रेडिओ, दूरदर्शन, ब्रॉडकास्टिंग, टेलिकास्टिंग, कम्युनिकेशन ह्याच्यासाठी आपण करतो. दॅट इज वाय याला संदेश होण्यास उपयुक्त येणारा थर किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन, ज्याला आम्ही कम्युनिकेशनसाठी म्हणतो, त्यासाठी महत्त्वाचा थर असं आम्ही याला संबोधतो. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर? सो दॅट इज द इम्पॉर्टंट ऑफ दिस स्पिअर. मग आता एफ तर फक्त मी थर लिहितो, मग आपण याच्या प्रोसेसकडे जाऊ. इथं काय घडतं, त्यानंतर पुढचा जो थर येतो याच्यानंतर याच्यामध्ये एक छोटंसं ई थर आहे, तो पण मी लिहून ठेवतो. ई थरचं जरी वैशिष्ट्य नसेल किंवा किलोमीटर फारसं माझं म्हणणं लिहायची गरज नाही आहे, पुस्तकात बरंच दिलेलं आहे ऑप्शनलच्या वगैरे, पण ते आपण करत नाही. त्यानंतर पुढचा येतो एफ लेअर, तो 360 पर्यंत असतो. हा साधारण किती, 360 किलोमीटर पर्यंत हा एफचा थर एक्सटेंड होतो. तिथून पुढचा आणि त्याच्या पुढं बघ काय असणार, डी ई एफ असे त्याचे विविध थर येतात. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि लास्ट येतो जी. याच्यावर काय असणार, सॉरी, हा 360च्या वर काय येणार इथं, जी थर. कुठला थर येणार, जी थर. आणि 400 किलोमीटर, बरोबर आहे, तो त्याच्या बियॉन्ड तिकडे सगळं असं असणार. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. पण आता हे थरांमध्ये जायचं नाही, याचं नाव मी म्हटलं पाहिजे, लिहून ठेवतो, केनली हेविसाइड. ओके, हा सायंटिस्ट आहे, यांनी शोध लावला आणि त्यांनी ही सगळी मांडणी केली. एवढा भाग लक्षात घ्या. आता येऊ आपण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे आयनांबरामध्ये, आमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, जो हा आयनांबर आहे ज्याची साधारणतः उंची 80 ते 400 किलोमीटर, केनली हेविसाइड शास्त्रज्ञांनी हा थर शोधून काढला. या थरात विद्युत भारित कण तयार होतात.
आता विद्युत भारित कण ते कशा इथं लिहून ठेवतो जस्ट, विद्युत भारित कण तयार होतात, इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स ना, म्हणजे विद्युत भारित कण कशामुळे, तर हे लक्षात घ्या, सौर शक्ती किंवा सूर्याकडनं येणाऱ्या याच्यामुळे ही एक प्रोसेस घडून येते. आणि हे विद्युत भारित कण म्हणजेच काय, तुमची आयोनायझेशन प्रोसेस. त्याच्यामुळं या भागातनं पृथ्वीवरून येणाऱ्या काय होतं, रेडिओ लहरी परावर्तित आणि त्याच्यामुळं हा थर संदेश वहनास उपयुक्त, संदेश वहनास उपयुक्त थर. दॅट इज वाय काय तुमचं या थराचं महत्व तुम्हाला बरोबर आहे. संदेश वहनास उपयुक्त म्हणजेच काय, तुमचं कम्युनिकेशन या थरामार्फत होते बऱ्याच वेळा. आता जस्ट गेल्या एक म्हणजे मला बहुधा 18 का 17, तर थोडंसं जम्बलिंग होतं इयर, प्रश्न आठवताना प्रिव्हियस इयर 17 का 18च्या GS मध्ये विचारलेला आहे. मॅग्नेटिक स्ट्रॉम 16 का 17 मध्ये सौर वादळे म्हणजे काय, सूर्यापासून येणारे जे असतात, सूर्य हाही सुद्धा चुंबकच आहे, इलेक्ट्रिकल आहेच ना ते सगळं, हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्या सौर वादळांचा परिणाम पृथ्वीवर होऊन सॅटेलाइट डिस्टर्ब झाले होते आपले. काही इतकी इलेक्ट्रिसिटी फ्लक्च्युएट झाली का रशिया सारख्या काही भागात ग्रीड उडाले, ग्रीड दॅट इज कम्प्लीट ब्लॅकआउट, अशी घटना घडली होती. संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन डिस्टर्ब झालं होतं का, तर हा थर अफेक्ट झाला होता. हा थर कशामुळे अफेक्ट होऊ शकतं, सूर्याकडनं येणारे सौर वादळे, सोलर विंड्स. ती जर सोलर विंडची तीव्रता वाढली, कारण की हा थर पृथ्वीला प्रोटेक्ट करतो, इथपर्यंत पृथ्वीच्या आतून निघालेले इलेक्ट्रिकल पार्टिकल्स, ज्याला आम्ही पृथ्वीचं मॅग्नेटोस्फिअर म्हणतो, ह्याला काय करतं, कव्हर करतं. हे लक्षात घ्या. म्हणून डायरेक्ट पृथ्वी सूर्यापासून येणारे किंवा कॉस्मिक रेज, कॉस्मिक वेव्ज ऐकलाय का, खगोलीय किरणे, जे आता अंतरिक्षात फक्त सूर्य आणि पृथ्वी एकटेच थोडी आहे ना, विविध ग्रह आहे, त्यांच्यापासून उष्णता आहे, ते सगळे भट्ट्याच आहे ना, सगळे अणुभट्ट्याच आहे ते. ऍक्च्युली सूर्य काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन, हायड्रोजन हेलियम, न्यूक्लिअर रिॲक्शन भट्टीच आहे ती. सो अशा स्वरूपाचं तिथनं येणाऱ्या कॉस्मिक रेज पासून सुद्धा हा थर आपले काय करतो, संरक्षण करतो. सो दॅट इज वाय इट इज द इम्पॉर्टंट, कम्युनिकेशनसाठी इम्पॉर्टन्स आहे, पण सौर वादळे किंवा आणखीन याच्यापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा हा थर महत्वाचा आहे. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ अवर आयनोस्फिअर. हा सुद्धा भाग लक्षात ठेवायचा आहे या थरांच्या याच्यात. आणि रेडिओ लहरी रॉकेट उड्डाण उपयोगात याचा म्हणजे ते करताना या थराचा शोध लागला. काय म्हणते, हे जो थर आहे उष्णांवर, या थरापासून आपल्याला संदेशवहन उपयुक्त होतं. हो, कम्युनिकेशनसाठी. ज्यावेळेस सोलर विंड्स येतात डिस्टर्ब होतं आपलं. डिस्टर्ब होतं. हो. मग ते चांगलं नाही का सोलर विंड्स त्या थरासाठी? नाही ना. सोलर विंड्स, व्हॉट इज मीन बाय द सोलर, सूर्याकडनं येणारे अतितीव्र सूर्यकिरण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहे, विद्युत चुंबकीय लहरी. सूर्याच्या लहरी म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज ना, ज्यात गॅमा असेल, तुझं अल्ट्राव्हायोलेट असेल. सो ते जर यांनी ह्या इथं डिस्टर्ब केला तर आपलं कम्युनिकेशन डिस्टर्ब होईल. त्या अतितीव्र होतात का, तर यस, असे सोलर विंड्स, सौर वादळे किंवा त्याला चुंबकीय वादळे, मॅग्नेटिक स्ट्रॉम्स वर्षातून 3 ते 5 वेळा घटना घडतात. पण कधी त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो, कधी इम्पॅक्ट कमी होतो, डिपेंड त्याची तीव्रता किती आहे. सो डिस्टर्ब झालं की आपलं कम्युनिकेशन डिस्टर्ब होणार. त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय आहे? नाही, ते निसर्ग करेल, आपल्या हाती नाही आहे. बरोबर आहे, ते निसर्गानेच सगळं सेट करून ठेवलेलं आहे. तर आपल्या काही नाही, आपण डिस्टर्ब व्हावंच लागेल तेवढं. नेव्हिगेशन आपलं GPS त्याच्यावर चालतं, ते घंटे इंटरनेट, ते त्यावेळेस ते कारण असतात त्याची. टावर आपल्याला कनेक्ट करण्यासाठी आहे का, टावर थोडी सिक्युरिटी, टावर नेटवर्क. आता फॉर एक्झाम्पल, एकच मिनिट घेतो, हिचा प्रश्न चांगला आहे, म्हणजे क्युरिओसिटीचे प्रश्न असतात म्हणून घेतो मी. ठीक आहे. हां, इथं सॅटेलाइट ठेवला आहे, याला मी सॅटेलाइट म्हणतो. तू इथं उभी आहे, बरोबर आहे. ओके, तुझ्याजवळ एक फोन आहे, तुला इथं मी उभा आहे, तुला मला फोन लावायचा आहे. हा फोन असा लागत नाही, हा फोन इथं जे टावर म्हणते तू, त्या टावरवर पहिले कनेक्ट होतो. हा टावर माझ्या नेटवर्कचा टावर शोधतो, तिथं कनेक्ट होतो, मग येतो. हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ दिस सॅटेलाइट. इथं ऑलरेडी तुम्ही स्पेक्ट्रम
त्याला आम्ही म्हणतो स्पेक्ट्रम एस्टॅब्लिश केले. तुम्ही ऐकलं असेल 2G स्पेक्ट्रम, 4G स्पेक्ट्रम स्कॅन 2014 सर्कल त्या फेक होतं ते सगळं, त्यांनी बदललं, लक्षात घ्यायचं आहे. पण घोटाळा त्याला म्हटलं 2G घोटाळा वगैरे असं नाव आहे, तुम्हाला वाचावं लागणार आहे कारण GK इज द पार्ट ऑफ युअर याच्यातला पॉलिटिकलचा. सो लक्षात घ्यायचं आहे. सो ते स्पेक्ट्रम म्हणजे तरंग तिथं एस्टॅब्लिश आहे आणि त्या तरंगाला कनेक्ट होतं. हे तरंग कुठनं परावर्तित होऊन आले? सॅटेलाइट थ्रू कुठल्या आयनांबरमधनं. इज इट क्लिअर? म्हणून ते टावर त्यासाठी असतात. पृथ्वी उत्पत्ती झाली आता हे टॉवर म्हणजे हो हो आणि जे उष्णतेवर आहे संदेशवहनासाठी हो. त्या काही काळानंतर फोन आले. काळाने आत्ता आले. काय काळानंतर? पृथ्वीला 4.5 अब्ज वय आहे पृथ्वीचं. आता नाही आले सर. पृथ्वीचं 4.5 अब्ज वय आहे. आधुनिक मानव, सो कॉल्ड मॉडर्न मॅन, होमोसेपियन ते मॉडर्न मॅन, हा प्रवास फक्त आपला 25,000 वर्षाचा आहे. किती वर्ष? 4.5 अब्ज आणि 25,000. त्यातले आता आपण 70च्या दशकात फोनचा शोध लावला आहे. 30 ते 40 वर्ष. सो आपल्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहे. डोंट गो की पृथ्वी काय, आपल्याला कुठं कळलंय पृथ्वी काय आणि काय नाही. आपण आत्ता टेक्नॉलॉजी वाढत चालली. आता आपल्या सॅटेलाइट संशोधन वाढलं बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर इज देअर. बरोबर आहे. मानवाला आधीपासून फिलॉसॉफर होतेच ना. तर्कशास्त्र लावायचे पृथ्वी गोल आहे का चौकोनी आधी मांडलेलं आहे. 13व्या शतकात 16व्या शतकात सांगून ठेवलं जॉग्राफरनी. तेव्हा तर ऑब्झर्वेशनला काहीच नव्हतं. पण सूर्यग्रहण चंद्रग्रहण ते ऑब्झर्व करून मांडायचे. तेव्हा कुठं दुर्बिणी होते. दुर्बिणीचा शोध 1608 मध्ये लागला गॅलिलिओनी, 1610 मध्ये. बरोबर ना. सो असं आहे. सो आता ते जास्त आपल्याला करेक्ट होत आहे, कनेक्ट होत आहे, क्लिअर होत आहे की कशामुळे काय घडतंय. बिकॉज टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत आहे. सॅटेलाइट वर चालले ते शोध घेत आहे. इज इट क्लिअर? पण तो थर होता सर आपल्याला याची गरजच नव्हती असं मी म्हणते. टॉवरची हा थर आहे ना संदेश. अगं तिथून तुझ्या मोबाईलवर माझा मोबाईल कसा कनेक्ट करणार? इथं नेटवर्क, इथलं नेटवर्क साईड टावर आहे, वरच्या नेटवर्क साठी नाही. वरून एकदा कनेक्ट करून देणार. तुझा माझा याच्या सगळ्यात कसं इथं कसं स्प्रेड करणार? बिकॉज ऑफ दिस टावर. तिथून स्प्रेड नाही होणार ना. तिथून फक्त पृथ्वीवर येईल. त्याला काय मी पृथ्वीवर, मी कुठे तू कुठे आहे? तिथं नेटवर्क आहे. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. सो मला सांगा थर समजला का? आयनांबर इज क्लिअर का? नाउ लास्ट इज द एक्झोस्फिअर. इट्स अ व्हेरी सिम्पल. बाह्यांबर. इकडे बाकीचे केनली हेविसाइड. नाव आयनांबरचा शोध लावला मला श्रुती आणि मग तुम्ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. केनली हेविसाइड अशा स्वरूपाचं ते नाव लक्षात ठेवायचं आहे. लास्ट इज द बियॉन्ड दॅट देर इज द बाह्यांबर. हा थर कुठला आहे आपला? बाह्यांबर. 5वा थर. यालाच एक्झोस्फिअर असं म्हटलं जातं. बाह्यांबर हा थर कशासाठी आहे तर लक्षात घ्यायचं. या थराचं आपल्यासाठी महत्त्वाचं काय घडतं? बहिर्मंडल असं त्याला म्हटलं जातं. ओके. आणि इथून मॅग्नेटोस्फिअर, जे मी म्हणतो आयनोस्फिअर पासून इथनं पुढचा भाग हा मॅग्नेटोस्फिअर मधून असतो. ओके. यांनी याला नाव जे दिलं आहे हे तर लक्षात ठेवा. 1949 मध्ये सायंटिस्टचं नाव आहे याचं लेमन स्पिट्झर. लेमन स्पिट्झर यांनी हे नाव दिले. बहिर्मंडल नाव दिले. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यात अणूंची ऊर्ध्वगामी, आता जसं इथं तापमान इथे लक्षात घ्यायचं आहे. मी एक पॉईंट नाही लिहिला पण लिहून ठेवा. उंचीनुसार तापमान वाढते. उंची इथे लिहितो मी. तापमान शॉर्टमध्ये वाढते. इथं पण उंचीनुसार तापमान काय होत जाईल? वाढत जाईल. आता या थरात हायड्रोजन हेलियम आहे. हलके वायू वरच्या थरात आहे हायड्रोजन हेलियम. त्या थरात सुद्धा हायड्रोजन हेलियम आहे. ते इलेक्ट्रिकली पार्टिकली चार्ज होत असेल तिथं पण तापमान वाढते. इथं पण लक्षात घ्या उंचीनुसार तापमान वाढत जाते. उंचीनुसार तापमान वाढते. तापमान वाढ असं मी लिहून ठेवतो. हा पण एक भागला. लॅप्स रेट वगैरे नाही आहे त्याचे पण इथं लक्षात घ्या उंचीनुसार तापमान वाढते. इथं हेलियम आणि हायड्रोजन असे हलके वायू आढळते त्या थरात. आणि हवा अतिशय विरळ असते पण कॉस्मिक रेज तिथं ऍक्टिव्ह असतात. खगोलीय. आयनोस्फिअरमध्ये खालच्या थरात सापडत नाही. खगोलीय काय असतात त्याला आपण म्हणतो किरण. पण कॉस्मिक रेज वरचे खगोलीय विविध याच्यातला इम्पॅक्ट इथं असतो. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि या थराचं महत्त्व आपल्यासाठी काय? आर्टिफिशियल सॅटेलाइट ज्याला आम्ही कृत्रिम उपग्रह इथं आपण एस्टॅब्लिश करतो. कृत्रिम उपग्रह या थरात सोडले जातात. कृत्रिम म्हणजे आपण देर इज नॅचरल सॅटेलाइट इज द लुनार. मून हा आपला काय नैसर्गिक उपग्रह आहे. कृत्रिम उपग्रह तो या थरात सोडला जातो.
सो दिस इज ऑल अबाउट द 5 थर आणि या 5 थरांचं वैशिष्ट्य आहे. याला म्हणतो आम्ही वातावरणाची संरचना, जी तपांबर, तपस्तब्धी, स्थितांबर, मध्यांबर आणि मग तुमचं असणारं तिथं आयनांबर म्हणजे उष्णांबर आणि त्या पलीकडचा बाह्यांबर, अशा 5 थरांमध्ये वातावरणाची संरचना आहे आणि हे त्या विविध थरांचं वैशिष्ट्य आहे.